तर मंडळी नमस्कार. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय कुठे? रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती चाललोय आम्ही आणि आता निघतोय कारण तिथे पोहोचायला जवळपास 3 ते 3.5 तास लागतील. सो फटाफट निघतोय. अर्ध्या झोपेत आहेत. तर आम्ही काढली गाडी आणि पोहोचलो पनवेल टू रायगड. डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती जाऊन व्हिडिओ स्टार्ट केला कारण आम्हाला सकाळी सकाळी लवकर सुरुवात करायची होती गड चढायला. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची भरपूरच गर्दी होती. त्यात छोट्या मुलांच्या ज्या शालेय अंतर्गत पिकनिक असतात त्यांची तर तुफान गर्दी होती. आणि सगळ्यांनी झोप घेतल्यात गाडीमध्ये, फक्त मी घेतली नाही झोप. कसं वाटतंय? मस्त वाटते, गार वाटते, आता थंड वाटते इकडे. धोके आणि गडावर डागडुजीचं काम चालू होतं त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सामान वाहून नेण्यासाठी गाढव ये जा करत होते. आणि गडावरती चढायला सुरुवात केली की नाही इकडे बघा प्लास्टिकचा कचरा माणसांनी करून ठेवलाय. कधी सुधारणार माणसं काहीच कळत नाही. थोडासा गड चढल्यानंतर आम्हाला लागली प्रचंड भूक म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतली काकडी आणि खायला केली सुरुवात. आणि ही आहे बाजारपेठ जिकडे आता आम्ही आलो. आणि गडावरचे सगळे पॉइंट्स पाहिल्यानंतर आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली. पण गाढवांची ही दयनीय अवस्था पाहायला मिळाली. हे लोकांना रोपवेने नाही आणता येते रे. ती बघ ना यार, सगळं सामान हे गाढव सगळे आपल्या पाठीवरून आणतात इकडून. बाप रे, जे अशी रोपवे- किती वर्ष आणणार ती? हो ना. आणि मला वाटतं सेकंड खेप आहे यांची ना. बिचारे थकलेत पूर्ण तरी हे माणसं बसा त्याला रे. आवडतायत. काही बधीर आहेत पोरं. माणसं हे तुम्ही करतात घेऊन जा बरं. बावळ पूर्ण थकलेत गाढव. चढता पण येत नाही त्यांना बिचाऱ्यांना यार. आणि भरपूर सारा कचरा पण आहे गडावरती. काहीच संवर्धन नाही केलं. माणसं पण नालायकच आहेत तसं. फिरायला तर ती काय मूर्ख आहेत. सगळे रॅपर वगैरे पाण्याच्या इकडे, बाटल्या घेऊन फेकून पाण्याच्या बाटल्या इकडे.